पंचधातूची आणि नॉर्मल यामध्ये फरक कसा ओळखायचा? काला पडेगा. हे बघू शकता 5 इंचाची आहे, खूप हेवी आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे, सुंदर आणि एकदम सुरेख आहे. त्याला छत पण दिलेलं आहे. नक्षीकाम बघा ना, डोळे. सामान कसं आहे? 250 रुपये. ही मोरवाली 200 पासून. पंचधातू पण भेटते 1 इंचामध्ये. सुंदर काय शाईन मारते बघा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल कोकणी इंडियन एक प्रवास. तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे तांबाकाटा मार्केट, जे की बुलेश्वर मध्ये पंचधातूच्या मूर्त्या ज्या आहेत ते एकदम स्वस्त दरामध्ये मिळतात. मला तर मित्रांनो आपण एक्सप्लोर करूया. आणि बघा, हे बघा कृष्णाची ही मूर्ती आहे आणि ही पंचधातूची आहे ना, पंचधातूची. आणि मला एक गोष्ट विचारायची आहे, आता ही पंचधातूची आणि नॉर्मल यामध्ये फरक कसा ओळखायचा? आता एक मला हे कळतंय की यामध्ये जे नक्षीकाम आहेत एकदम क्लिअर आहे ना. हा, ही पितळची, ही पंचधातूची. अच्छा, हे दोन्ही पण ब्रासची, पण ही 5 धातूनी बनलेली आहे आणि ही नॉर्मल पितळ, हा ब्रास. तो ऊपर का है ना, आप लोगे ना ब्रास का जो लोगे ना थोड़ा काला पड़ेगा. अच्छा, सितंबर से घिसना पड़ेगा, घिसना मेहनत पड़ेगा. पड़ जाएगा. अच्छा, पंचधातु का ही लेने का. मित्रांनो, ही कृष्णाची मूर्ती आहे. आता जसं गोकुळाष्टमी येते तर ही या मूर्तीची खूप डिमांड असते, तर तुम्ही या दुकानात नक्की येऊन घेऊ शकता. तर दादा, याची प्राइस काय आहे? हा, पंचधातू 350 फक्त. बोलो. अरे वा, 350 मध्ये मित्रांनो थोडी सुंदर मूर्ती भेटते. आणि ही वाली ही 200. अच्छा, म्हणजे त्याच्याहून एक 30-40% जास्त असते पंचधातूची. ओके, आपण दुसरी बघूया. तर ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे गणपतीची, आणि ही पण पंचधातूची आहे ना. ही बघा किती सुंदर. किती इंचाची आहे दादा? 3-3.5 इंचाचे आहे. नॉर्मली एवढ्याच इंचाचे असतात, कारण जे बोलतात पूजेसाठी 5 इंचाच्या खाली असावे आहे ना. ही बघू शकता काय सुंदर आहे. आणि ही खालून ही भरीव आहे का दादा? अच्छा, हे बघू शकता. आणि खूप जणांचा असा प्रश्न असतो ना मित्रांनो, की ही मूर्ती जी आहे ना ती भरीव पाहिजे, कारण पूजेसाठी जेव्हाही लावताना तेव्हा भटजी हेच बोलतात की मूर्ती जी आहे ना ती भरीव असणं खूप गरजेचं आहे. तर दादा, यांची प्राइस सांगू शकता आणि किती किती इंचाची आहे ते? 4 इंच. 2000ची आहे. 3.5 इंच. 1150. ही 5 इंचाची आहे, 2200ला. सुंदर त्या देवींची मूर्ती आहेत. आता ही कोणती कोणती आहे? लक्ष्मी आहे ना? सगळ्या लक्ष्मीचे आहेत ना. अच्छा, आणि हे पण सगळं पंचधातूचे आहेत. आणि याची कशी प्राइस रेंज आहे? 350. 1150. 950. सुंदर. आणि मित्रांनो, ही बघू शकता, ही हेवी आहे. हे हातामध्ये जस्ट तुम्हाला एक कॅरी करतोय, खूप हेवी आहे. आणि तसं याची प्राइस पण आहे. खूप छान, किती सुंदर आहे. ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. एक 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 तुम्हाला झूम करून दाखवते. नंबर सेव्ह नाही किया थे. आणि याची प्राइस कशी आहे दादा? 250. वाला है ना, 550. 700. रुक्मिणीची बघा किती सुंदर आणि एकदम सुरेख आहे. आणि याच्यावर नक्षीकाम बघा किती सुंदर केलेलं आहे. किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत एक एक मूर्ती. आणि याची कशी प्राइस आहे दादा? 350. 1650 ना ही मोठी वाली. आणि ही किती इंचाची मोठी वाली? 7 इंचाची. 4.5 इंच. असं याला क्लीन ठेवायचं. साबूनच्या पाण्याने धुवायचं. नारियल का तेल लगा के कपड़े पे. अच्छा, बघू शकता ही दत्ताची मूर्ती. या पंचधातूमध्ये काय काय मटेरियल यूज केलं असतं? म्हणजे हा, निकेल,
अच्छा, त्याच्या 5 धातूंनी ही मूर्ती बनवली जाते आणि याचा जो फायदा असतो तो म्हणजे ह्युमन बॉडीच्या हिशोबाने जे पॉझिटिव्ह वाईब्स असतात आणि निगेटिव्ह वाईब्स निघून जातात. आपल्याकडे साईबाबा दिसत आहेत. साईबाबांची एकदम सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती आहे आणि या मधल्या साईबाबाची जी मूर्ती आहे ना त्याला छत पण दिलेली आहे, तर बघू शकता मित्रांनो. आणि मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतोय तर तुम्हाला थोडीशी आयडिया येईल किती सुंदर आहे त्याचं काम. आणि आपल्याकडे इथे सर्व देवांची मूर्ती आहेत, A to Z आहे ना, A to Z. मित्रांनो हे बघू शकता किती प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि बघू शकता गणपती किती सुंदर आहे. आणि A to Z हा मित्रांनो, A to Z. आणि ह्याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठेच नाही मिळणार, कारण हे जे आहे ते तांबाकाटा मार्केट आहे भुलेश्वर मध्ये आणि तुम्ही जिथून कुठून घेत असाल ना तिथे सगळीकडे महागच भेटणार ऍज कम्पेअर टू दिस शॉप. छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आहे आणि बघा किती सुंदर आहे. आणि नक्षीकाम बघा ना, डोळे वगैरे नक्षीकाम खूप सुंदर केलं. वाटतं की महाराज आपल्या सोबतच आहे. 800 2500. मित्रांनो हे बघू शकता आपण तांब्या पितळचं जसं तुम्ही बोलता ना, आपला हे तांबाकाटा मार्केट आहे बघा, तिकडे हे सामान सर्वांकडे असतं घरी, पण हे कसं जे क्लीन करायचे तर हे दादांना माहिती आहे. तर दादा दाखवू शकतो का एक एक्झाम्पल? हाँ बॉर्डर का कपड़ा लेने का ऐसे निकल एक बार चमक आ गया बाद में 15 से 20 दिन सुंदर. अरे वाह, काय शाईन मारते बघा मित्रांनो, जबरदस्त, एक नंबर. ये इसका प्राइस कैसा है? 30 वाला है, 40 वाला है. कितना?
30 वाला है, 40 वाला है, ये 30 वाला, ये 40 वाला, और ये 80 रुपए का 80 रुपए का। अच्छा, इसको क्या बोलते हैं? ये साबुन ही है ना? ये स्पेशली पित्तळ तांबा के लिए। अच्छा, मित्रांनो, खूप जणांना असं वाटतं ना पितांबरीनी हे साफ होतं, तर दादा काहीतरी सांगतोय आपल्याला। दादा बोल। 2-3 में डाल के जाएगा, 15 अच्छा, पितांबरीनी 2-3 दिवसात डाग पडतं, पण याने आहे ना हे डाग वगैरे काहीच पडत नाही असं दादा म्हणतो। आणि हा जो आहे ना, हा दादा पण ना या ग्लोबल एंटरप्राइज आहे ना त्याच्या जस्ट खालीच बसलेले आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटू अशाच एका प्रवासामध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या। बी इंडियन अँड प्राऊड टू बी इंडियन। बाय।